मी आता भीमा तुम्हा वंदना या वर्षीचं हे 6वं वर्ष या कार्यक्रमाला मी हजर आहे। ही दरवर्षी संयुक्त स्वाभिमानी क्रांतिकारी जयभीम। मी सोमनाथ राऊत, युवा संस्था संस्थापक आणि अध्यक्ष। गेली 1 वर्षापासून आणि हा 2रा वर्ष असेल भीमा तुम्हा वंदना या परिवारातर्फे आपल्या संस्थेला म्हणजे युवा संस्था संस्थेला शैक्षणिक साहित्याची मदत मिळत असते। ही शैक्षणिक साहित्याची मदत आपण खरंच गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो। ज्या आदिवासी पाड्यांवर रस्ते नाही, ते शाळा नाहीत, अशा ठिकाणी आपला अभ्यासवर्ग चालतो आणि आपण त्या अभ्यासवर्गांना ज्या शैक्षणिक साहित्याचा वाटप करत असतो। गेल्या वर्षी आपण 550 मुलांपर्यंत हा साहित्य पोहोचवलं होतं। यावर्षी देखील आपण 550 मुलांपर्यंत आपण पोहोचवणार आहे। भीमा तुम्हा वंदना हा परिवार जो आहे किंवा हा प्रोग्राम मी पहिल्यांदा पाहिला, न विसरणारा आणि न कधी झालेला किंवा न मी कधी पाहिलेला असा आहे, अस्मरणीय म्हणू शकतो किंवा न विसरणारा असा प्रोग्राम आहे। एवढे सर्व कलाकार एकत्र येऊन एवढा शिस्तबद्ध करतात। नुसतं मनोरंजन नसताना प्रोग्राम म्हटलं तर नुसतं मनोरंजन असतं, पण ह्या प्रोग्राममध्ये मनोरंजन नसताना सामाजिक मेसेज देण्याचं काम करत होते। त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी शैक्षणिक साहित्याचं जोड लावली होती, त्याला साहित्य जमा केला होता आणि ते गरजूपर्यंत खूप खूप खरंच ही भीमा वंदना जसा प्रोग्राम आहे, जसं नाव आहे तसंच नमावं किंवा वंदावं असं या परिवाराचं काम आहे। आणि या प्रोग्रामला किंवा या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। त्या वर्षी तुम्ही नक्कीच या प्रोग्रामला बघितलं, खूप सारे प्रोग्रामला लोकांना बोलून न्यावं लागते, गर्दी करावी लागते, पण इथं असं न काय करता लोक स्वतःहून स्वइच्छेने येतात आणि बसायला जागा नव्हती, एवढा म्हणजे ते नाट्य मंदिर भरलेलं होतं। मला खूप मजा आली, तुम्हाला देखील नक्की येईल। तर भीमा तुम्हा वंदना ह्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू। सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। माता भीमाई माता रमाई यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन। तसेच शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, शोषितांच्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा आपल्या लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टाकणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करीत सादर करीत आहोत भीमा तुम्हा वंदना। तथागताला आणि भीमाला प्रथम स्मरतो मी, तथागताला आणि भीमाला प्रथम ज्योतिबा प्रेमानं साऊ म्हणायचे। ती सावित्री, ती साऊ, ती
मी आता भीमा तुम्हा वंदना या वर्षीचं हे 6वं वर्ष या कार्यक्रमाला मी हजर आहे. ही दरवर्षी संयुक्त जयंती केली जाते आणि या वर्षीप्रमाणे माझं हे 2रं वर्ष आहे खरं तर. आणि दरवर्षीप्रमाणे इथे दिग्गज सर्व समाजातली लोक इथे सहभाग घेतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देतात. आणि हा कार्यक्रम दिवसेंदिवस त्याची प्रगती इतकी चांगली होत चालली आहे. सगळे कलाकार इथे जोडले जात आहेत, वेगवेगळ्या प्रांतातले लोक आपल्याकडे जोडले जात आहेत. आणि आज हा कार्यक्रम वाशीमध्ये साजरा झालाय. वैशाली माडे येऊन गेली, मी येऊन गेले, दादूस येऊन गेलाय, स्वर हा टीव्ही स्टार आहे तो येऊन गेला. असे अनेक कलावंत इथे येऊन गेलेत आणि आपल्या कलेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन गेलेत. तर खरंच खूप अभिमान वाटतो की दरवर्षीप्रमाणे सगळे कलावंत, सगळे जण एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करतात आणि दिवसेंदिवस हे लोकांपर्यंत पोहोचत आहेत सगळे कलाकार. आणि बाबासाहेबांचे विचार आज सगळ्या समाजासमोर येत आहेत आणि लोकांना कळत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत आणि याची विचारधारा सर्वत्र पसरलेली आहे भीमा तुम्हा वंदना या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर मी इथे आले, मला तुम्ही इथे सन्मानाने बोलवलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे, निमंत्रितांचे खूप खूप आभार. मानाचा आणि सन्मानाचा निळा कडक जय भीम.